नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची जलस्वराज्य प्रकल्प घोटाळा, गहाळ दप्तर जमा करण्याचे आदेश, दोषींचे धाबे दणाणले. जलस्वराज्य बचाव कृती समितीचे आमरण उपोषण तुर्तास 15 दिवसांसाठी स्थगित. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कडक फौजदारी कारवाई व वसुलीचे आदेश. कोरोची येथील जलस्वराज्य प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा आणि अपहार झाल्याचा आरोप करत जलस्वराज्य प्रकल्प बचाव कृती समितीने 26 जून पासून पुकारलेल्या आमरण उपोषण तुर्तास 15 दिवसांसाठी स्थगित केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वरिष्ठांच्या आदेशानुसार दोषीवर कडक कायदेशीर कारवाई आणि आर्थिक वसुली करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी हातकणंगलेच्या गट विकास अधिकाऱ्यांना दोषीवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत गावातील पाणीपुरवठा विभागाचे शासकीय लेखापरीक्षण करण्यात आले होते. या ऑडिट दरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. प्रकल्पाची महत्त्वाची मूळ कागदपत्रे, पाणीपट्टी वसुलीची पुस्तके आणि बँकेचे स्टेटमेंट उपलब्ध नसल्याचे आढळून आले. ऑडिटसाठी जाणीवपूर्वक आणि संगनमताने अभिलेख सादर न केल्यामुळे यात कोट्यावधी रुपयाचा मोठा घोटाळा झाला असल्याचा थेट आरोप कृती समितीने 12 जून रोजी केला होता. या प्रकरणाची कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी हातकणंगले BDO यांना तातडीने आदेश जारी केले आहेत. गायब असलेले सर्व अभिलेख तात्काळ जप्त करण्यात यावेत. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कडक तरतुदीनुसार संबंधित दोषीवर तातडीने कठोर फौजदारी कारवाई करून रकमेची वसुली करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे CAचा लेखापरीक्षण अहवाल थेट ग्रामसभेसमोर ठेवून त्यावर जाहीर चर्चा घडवून आणण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. कृती समितीच्या आंदोलनाची आक्रमकता आणि ग्रामस्थांचा वाढता रोष लक्षात घेता सरपंच संतोष बोरे, ग्रामसेवक राजा पाटील व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तातडीची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर पुढील 15 दिवसात गहाळ झालेली सर्व कागदपत्रे मिळवून दोषीवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने कृती समितीला दिले. या आश्वासनानंतर जलस्वराज्य समितीचे अध्यक्ष, सचिव, तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक आणि हेड क्लार्क यांना गहाळ दप्तर तात्काळ जमा करण्याबाबत ग्रामपंचायतीमार्फत कडक कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या भूमिकेमुळे कृती समितीच्या लढ्याला पहिल्याच टप्प्यात मोठे यश आले असून दोषींचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने 15 दिवसात दप्तर हजर करण्याचे आदेश दिले असले तरी कोरोची गावामध्ये आता एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. जर 15 दिवसात दप्तर जमा होणार असेल तर मग इतके दिवस ते का लपून ठेवले होते? ऑडिट टाळण्यासाठी आणि पुराव्याशी छेडछाड करण्यासाठीच तर हा वेळ काढला गेला नाही ना, अशी शंका आता सामान्य ग्रामस्थांमधून उपस्थित केली जात आहे. या महत्त्वपूर्ण आणि वादळी बैठकीला सरपंच संतोष बोरे, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, ग्रामसेवक राजा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर जलस्वराज्य बचाव कृती समितीच्या वतीने प्रमुख आनंद शेट्टी, देवानंद कांबळे, संतोष वाघेला, संजय खरकांडे, दीपक तेली, साहेबलाल शेख, बंडा पाटील, अरुण शेट्टी, प्रेम आवळे यांच्यासह कोरोची गावातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील 15 दिवसात काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. नमस्कार, मी संतोष सकाराम बोरे, उपयुक्त सरपंच ग्रामपंचायत मौजे कोरोची. आज मौजे कोरोचीमध्ये 6च्या गावसभेने केलेल्या जलस्वराज्य समितीच्या संदर्भात 2011 ते 19 या कालावधीतलं जे काय दप्तर होतं आणि त्या दप्तराच्या संदर्भातलं ऑडिट करून जर त्यात फ्रॉड रक्कम असेल तर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जलस्वराज्य बचाव कृती समितीने माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे उपोषणाला बसण्याचा इशारा या ठिकाणी 26 तारखेला शाहू महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं उपोषणाला बसण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. त्या अनुषंगानं पंचायत समिती हातकणंगले यांनी आम्हाला पत्रव्यवहार करून कळलं होतं की ज्या काय जलस्वराज्य कृती समितीच्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करणे हे ग्रामपंचायतीचं काम आहे. त्यामुळं सदर या जलस्वराज्य समितीच्या ऑडिटच्या संदर्भातली जी काही कागदपत्रे गहाळ आहेत त्या गहाळ कागदपत्राच्या संदर्भात
या ठिकाणी असणाऱ्या उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटिसीनं सदर रेकॉर्ड मागणीच्या नोटिसा द्याव्यात. जी फ्रॉड रक्कम निश्चित केली ऑडिटरने त्या संदर्भात नोटीस लागू करावी. त्यानंतर बँक काही स्टेटमेंट होते त्या बँकेचे स्टेटमेंट मिळावे. अशा पद्धतीची मागणी एकत्रित ऑडिटरनी केल्यानंतर सदर उपसमिती या जलस्वराज्य कृती समितीने आमच्याकडे या ठिकाणी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. तर आज आम्ही त्याच अनुषंगानं ज्या संबंधित आम्हाला ज्या पंचायत समितीने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं अत्यंत काटेकोरपणे पालन करून सदर समितीला असेल त्यावेळेचे तत्कालीन सरपंच असतील त्यावेळेचे तत्कालीन त्या उपसमितीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यानंतर त्या ठिकाणचे असणारे ग्रामविकास अधिकारी असतील आणि त्या ठिकाणी असणारे हेड क्लर्क असतील, तर त्या सगळ्यांना आपण त्या गहाणपत्राच्या संबंधित आपण नोटीस लागू केलेले आहे. आणि या सगळा पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही या ठिकाणी जलस्रोत कृती समितीला विनंती केली होती की त्यांची आज आम्ही विनंती करण्यासाठी बैठक बोलवली होती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन जलस्वराज्य कृती समितीच्या सर्व सदस्यांना आम्ही विनंती केल्यानंतर किंवा आमचं कामकाजाचं स्वरूप बघितल्यानंतर त्यांनी आपलं या ठिकाणी 26 तारखेचं होणारं जे आंदोलन आहे किंवा त्यांचं जे काय उपोषण होतं लोकशाही दिनानिमित्त तर ते स्थगित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल मी सरपंच म्हणून त्यांचं मनापासून आभार मानेन. आणि पुढे देखील असेच पद्धतीचं सहकार्य आम्हाला करावं आणि ग्रामपंचायत देखील त्यांच्या कुठल्याही कामात कमी पडणार नाही. जे काय आदेश होतील, जे काय आपल्याला पत्र्यावर या ठिकाणी प्रशासन करेल त्याची पूर्तता करण्याचं काम आमचं आहे, आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही निश्चित करू. त्यामुळे कुणालाही त्याचा त्रास या समितीला होणार नाही. फक्त आज या ठिकाणी पत्र्यावर करत असताना एक शब्द दिला की पत्र्यावर कुठलाही केल्यानंतर 7 दिवस अल्टिमेट त्याला मुदत द्यावी लागते. 7 दिवसानंतर लेखी उत्तर त्या ठिकाणी आम्हाला नाही प्राप्त झालं तर परत एक आम्ही रिनोटीस त्याला देणार आहे आणि त्याच्यानंतर जे काय प्रशासन सांगेल त्या संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी पाऊल उचलणार. आज ग्रामपंचायत कोरची या ठिकाणी जलस्रोत प्रकल्प बचाव कृती समिती यांनी तत्कालीन 2006 रोजी जी जल स्वराज्य योजना समितीची स्थापना झाली होती त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात दिनांक 26/6/2026 या शाहू महाराज जयंती दिवशी जे आंदोलन छेडलं होतं त्या संदर्भात तडजोडीसाठी आमच्या विनंतीला मान देऊन बचाव कृती समिती या ठिकाणी आलेली आहे. आज या ठिकाणी इत्थंभूत चर्चा होऊन त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही संबंधित सर्व जे त्यावेळची समिती असेल त्यांना आपल्या ऑडिटच्या अनुषंगाने जी काही कागदपत्रे असतील ती उपलब्ध करून द्यावीत म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. आणि तो पत्रव्यवहार करून जी उपलब्ध कागदपत्रे आहेत त्याचेसुद्धा आधारे संबंधित आक्युएटी असोसिएट्स जी यापूर्वी कमिटी हे ऑडिटर नेमले होते त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आणि या सर्व पत्रव्यवहारानंतर शेवटी जे दोषदायित्व योग्य सिद्ध झाल्यानंतर मी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाने आणि योग्य त्या आदेशानंतर पुढील योग्य ती कारवाई आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमार्फत करू एवढं त्यांना बोललेलं आहे. आणि आमच्या विनंतीस मान देऊन जलस्वराज बचाव प्रकल्प यांनी तर उद्याच जे आंदोलन स्थगित केलं याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि त्यांनाही आमच्या परीनं जे काही योग्य ते सहकार्य असेल ते आम्ही करू एवढी मी त्यांना ग्वाही देतो.